1942 चे साल होते। ही वेळ सेकंड वर्ल्ड वॉरची होती। अटलांटिक महासागरामध्ये एक ब्रिटिश जहाज ब्राझीलच्या दिशेने जात होते, पण या जहाजावर अचानक हल्ला झाला। एका जर्मन पाणबुडीने या जहाजावर टॉर्पिडो अटॅक केला होता। यात या जहाजाचे प्रचंड नुकसान झाले। हे जहाज या हल्ल्यामुळे हळूहळू पाण्यात बुडू लागले। पोन लिम नावाचा हा माणूस कामाच्या शोधात चीनवरून ब्रिटन येथे आला होता। ही वेळ सेकंड वर्ल्ड वॉरच्या पूर्वीची होती। येथे पोन लिम जहाजांवर काम करू लागला। त्याने इथे अनेक जहाजांवर काम केले। जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झाले तेव्हा पोन लिम SS बेनलोमन नावाच्या कार्गो शिपवर काम करत होता। ही शिप सामान ट्रान्सपोर्ट करत होती। नोव्हेंबर 1942 चा तो दिवस होता। या दिवशी SS बेनलोमन नावाचे हे जहाज साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊनवरून ब्राझीलकडे निघाले। या जहाजात पोन लिम बरोबर 54 अजून लोक होते। हे जहाज अटलांटिक महासागरातून ब्राझीलच्या दिशेने प्रवास करत होते। 23 नोव्हेंबर 1942 च्या दिवशी सकाळी या जहाजावर अचानक एक मोठा स्फोट झाला। एक जर्मन पाणबुडी U-172 ने या जहाजावर टॉर्पिडो अटॅक केला। काही वेळातच हे जहाज पाण्यात बुडू लागले। हे बघून या जहाजावरील काही लोकांनी पाण्यात उड्या मारल्या। या लोकांमध्ये पोन लिम देखील होता। थोड्या वेळानंतर त्यांचे जहाज त्यांच्या डोळ्यासमोरच पूर्णपणे पाण्यात बुडाले। समुद्राच्या गार पाण्यात पोन लिम व त्याच्या बरोबर उड्या घेतलेले हे लोक आता एकटे पडले। त्यातच एका समुद्री लाटेमुळे पोन लिम या लोकांपासून वेगळा झाला। तो आता एकटा या समुद्रात जीव वाचवण्यासाठी धडपडत होता, पण एवढ्या मोठ्या विशालकाय समुद्रात त्याला कोणीच दिसत नव्हते। तेवढ्यात त्याची नजर एका लाकडी राफ्टवर पडली। हा राफ्ट जहाजावरील आपत्कालीन वापरासाठी होता। पोन लिमने तो लाकडी राफ्ट पकडला आणि तो त्या राफ्टवर बसला। हा राफ्ट सुमारे 8 फूट लांब व 8 फूट रुंद होता। या राफ्टवर काही सामान होते, ज्यात काही बिस्किटाचे कॅन, पाणी, दोरी आणि एक फ्लॅश लाईट होती। पोन लिम आता पूर्णपणे एकटा होता। या समुद्रात लांब लांबपर्यंत कोणी मदत करणारे नव्हते। त्याच्या आजूबाजूला अथांग निळा समुद्र आणि डोक्यावर निळे आकाश होते। सुरुवातीचे काही दिवस त्याने या राफ्टवर असलेल्या बिस्किट आणि पाण्यावर काढले, पण काही दिवसानंतर ते पण संपले। आता तर पोन लिम पुढे नवीन आव्हान उभे राहिले, पण त्याने हिंमत हारली नाही। त्याने त्या राफ्टवर असलेल्या दोरीच्या साह्याने मासे पकडण्यास सुरुवात केली। तो वेगवेगळ्या युक्त्या वापरून मासे पकडू लागला। तो मासे पकडून सुकवून त्यांचे कच्चे मांस खात होता आणि पावसाचे पाणी साठवून तो ते पित होता। पण या काळात त्याने कधीही आशा सोडली नाही। अनेकदा त्याला दूरवर जहाजे दिसायची। तो त्याच्याकडे असलेल्या फ्लॅश लाईटने त्यांना सिग्नल देण्याचा प्रयत्न करायचा, पण ती जहाजे त्याला न पाहता पुढे निघून जायची। 133 दिवस अटलांटिक महासागरात पोन लिम भटकत असताना एक दिवस त्याला काही मासेमारी करणाऱ्या बोट दिसल्या। हा दिवस 5 एप्रिल 1943 चा होता। पोन लिमने या लोकांना इशारा केला। त्या मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्याला बघितले आणि ते त्याच्या जवळ आले। त्या मच्छीमार लोकांनी त्याला त्यांच्या बोटीवर घेतले आणि त्याला घेऊन हे लोक किनाऱ्यावर आले। तेथून त्यांनी पोन लिमला दवाखान्यात दाखल केले। तो आता ब्राझीलमध्ये पोहोचला होता। 133 दिवस समुद्रात राहिल्यामुळे त्याचे वजन कमी झाले होते, पण तो पूर्णपणे ठीक होता। त्याने त्याची कहाणी लोकांना सांगितली तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याची कहाणी सगळीकडे पसरली। त्याला ब्रिटिश सरकारने मेडल देऊन सन्मानित केले। पोन लिमने यानंतर अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला व तो अमेरिकेत स्थायिक झाला। पोन लिमची कहाणी माणसाने कधीही हार मानू नये अशी प्रेरणा देते।